गुड. यस. चला. तर मग सुरुवात करूयात आजच्या तासाला. आपल्या आजच्या क्लासचं नाव आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं? तर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी आणि वजाबाकीमध्ये आपण सुरुवात करत आहोत आता. त्याच्यामध्ये मग नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं आहे, ते आपण घेणार आहोत. आज खूप खूप हळूवार आपण पुढे जाणार आहे. गडबड करायची नाही. सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं, तर थोडक्यात आपल्याला सांगता येत असतं. सबट्रॅक्शन हा जो भाग आहे, दिसतोय तुम्हाला सर्वांना? यस. गुड. यस. नको. कोण आहे नकू? चला. सबट्रॅक्शन कोणीतरी नव्यानं जॉइन झालेले बघूयात. आपण आज पाहूयात मग 1 अंकाची आणि 2 अंकांची सबट्रॅक्शन. ठीक आहे. एकदम हळूवार जायचंय. रोज फक्त थोडे उदाहरणं आपण पाहणार आहेत आणि तेवढे पाहून पुढे जाऊयात. सर्वांनी थोडंसं वेळेत जॉइन होत चला. हां. सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं? तर सबट्रॅक्शनला आपण मराठीमध्ये वजाबाकी म्हणतो. व्हॉईस बंद करा गुड. सर्वांनी. आवाज येत नाही. हा आवाज येणार आहे. थोडं थांबा. सर्वांना आवाज येतो. गुणाकार. चला, सुरुवात करूयात. सबट्रॅक्शन ऑफ व्हॉईस बंद करा सर्वांनी आपला. आवाज बंद करा. कोणाचा तरी माईक चालू आहे. चला, बघा या ठिकाणी आपण पाहतोय सबट्रॅक्शन आणि त्यामध्ये सबट्रॅक्शन ऑफ 1 डिजिट नंबर म्हणजे 1 अंकांची सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शनमध्ये काय असतं? सबट्रॅक्शनला आपण मराठीमध्ये म्हणत असतो थोडक्यात वजाबाकी. काय म्हणत असतो? बघा याला काय म्हणायचं? वजाबाकी. येस, वजाबाकी. याला आपण वजाबाकी म्हणत असतो. म्हणजे वजाबाकीच म्हणजे काय असतं थोडक्यात सबट्रॅक्शन असतं. मग काय करणे? वजाबाकीमध्ये काय केलं जातं? तर वजाबाकीमध्ये कमी केलं जातं. कमी म्हणजे काय? तर वाढवायचं नाही. बेरीज असेल तर तिथे काय करणे? बेरजेमध्ये काय केलं जातं? वाढवायचं. येस, बेरजेमध्ये काय केलं जातं? वाढवणे. आणि तिथे जर समजा आपण वजाबाकी पाहिली, तर वजाबाकी कमी केली जातात. म्हणजे आपल्याला काय करायचंय, समजा थोडक्यात आपल्याकडे आपण सबट्रॅक्शन. असं म्हणूयात पैसे आहेत, एक ₹10 आहेत, बरोबर? आणि त्या ₹10 मधून आपले काय झाले, खर्च झाले काही पैसे. मग याचा अर्थ आपल्याकडून तिथे काय झाले, की पैसे कमी झाले, म्हणजे वजाबाकी कमी. झाली. आपल्याकडे समजा जर ₹10 आहेत आणि त्याच्यात अजून आपल्याला समजा पप्पांनी ₹10 दिले आणि मम्मीकडून प्लस आपल्याला आणखी ₹5 मिळाले. तर ऑटोमॅटिक बघा माझ्या तोंडून शब्द 25. काय निघाला? प्लस म्हणाला. म्हणजे 25. याचा अर्थ काय झाला? वाढले, 25. ॲडिशन झाले. आपल्याला कोणत्या वेळेला कोणती प्रोसेस करायची हे समजलं पाहिजे. म्हणजे जिथं समजा आपण म्हणालो, समजा तुमच्याकडे ₹10 आहेत. त्यातले ₹7 तुम्ही पेन घेतला. तर तुमच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? असा प्रश्न तुम्हाला ज्यावेळेला येईल, तर त्यावेळेला लक्षात राहू द्यायचं, की 7 10 मधले 7 पेनाला गेलेत. म्हणजे उरले किती आहेत? तर 3 उरणार आहे. म्हणजे 3 उरतायत. गुड. तर हे आपल्याला समजलं पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन मग ॲडिशन पाहूयात. ती आपण अगोदर 1 डिजिट नंबरची पाहूयात. ॲडिशन ऑफ 1 डिजिट नंबर. मग नेमकी कशी? तर ती बघा इथं. ॲडिशन ऑफ 1 डिजिट नंबर. ठीक आहे. मग 1 अंकांची आपल्याला आता ॲडिशन आपण पाहूया. कशी असते ती किंवा काय असते हे आपल्या लक्षात येईल. कोणीतरी जॉइन झाले त्यांना घेऊयात एंट्री करून.
गुड. तर ॲडिशन ऑफ 1 डिजिट नंबर्स. बघूयात मग आता. एक अंकामधून वरचा एक 2 अंक असतात. त्याच्यातला एक मोठा, एक छोटा असे अंक लक्षात ठेवायचे. तर इथे या ठिकाणी आपण पाहूयात समजा धिस इज 8 -5. बघा आता असे असतात. म्हणजे तुम्हाला कधी-कधी असं दिलं जातं, हे बघा सबट्रॅक्शन करताना 8 - 5 असं. 3 मग ह्याचं रूपांतर 1 मिनिट ऐका अगोदर. याचं रूपांतर तुम्ही काय करणार? 5 पहिला अंक हा इथे वरती लिहिणार आणि दुसरा अंक जो आहे तो इथे खाली लिहिणार आणि हे चिन्ह जे आहे ते या साइडला लिहायचं. आता मग काय करायचं? 8 - 5 मग 8 काय करायचे आपले हां, सर्वांना सर्वांना येतंय ते. फक्त 2 मिनिट ही प्रोसेस ऐकून घ्या. ज्यांना जे एकदम सुरुवातीला आहेत, ज्यांनी अजून म्हणजे आतापर्यंत ज्यांच्या उजळणीच झालेली आहे, अशांसाठी मी सांगतोय आता. ज्यांना येतंय त्यांनी फक्त ऐकून घ्या. मला माहिती आहे सर्वांना येतंय जवळपास. जे जॉइन होणारे विद्यार्थी आहेत ते सगळ्यांना हा भाग येतोय. म्हणून फक्त ही प्रोसेस ऐकून घ्या. चला, तर 8 मधून 5 मायनस करायचे असतील, तर आपण बोटावरती 8 कन्सिडर करू शकतो किंवा नाही झालं, तर काय करायचं? तर 8 लाईन ड्रॉ करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि मग त्यातून किती मायनस करायच्या? 5 मायनस करायच्या. मग आता तुमच्याकडे पेन असेल, मग पेननं मायनस करताना काय करायचं? त्या 5 अशा त्यांना आडवी रेष मारायची. 1, 2, 3, 4, 5. आता उरल्या किती मग ह्या? 3 उरल्या. 1, 2, 3. मग याचं आन्सर आलं 3. समजलं का आता? गुड. हुशार मुलं आहेत तुम्ही. लगेच लक्षात येतं तुमच्या. हां. चला आता पुढे जाऊया. 7 - 2. Draw the 7 lines. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. And minus 2 from it. 1, 2, 3, 4, 5. Means answer is 5. Good. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे, की किती असेल ॲन्सर. ओके. आता एकदा आणखी पाहूया. 9 - 4. ओके. आता मग काय करायचं? बघा इथं 9 1, 2, 3, 4, 5, 6, 7 8, 3, 3, 6 and 2, 8 and 1, 9. 9 मधून 4 मायनस करा. 1, 2, 3, 4. उरले किती? 1, 2, 3, 4, 5. गुड. तर हे 5 उरले. म्हणजे आपण पाहिलेलं आहे आज ॲडिशन ऑफ 1 डिजिट नंबर्स. म्हणजे सबट्रॅक्टिंग 1 डिजिट फ्रॉम 1 डिजिट. म्हणजे एका अंकातून एक अंक वजा करणे. हे लक्षात घ्या. आपण हे आता पाहतोय. आता पुढचा भाग देणार आहे मी आता तो म्हणजे मायनस ऑर सबट्रॅक्टिंग. बघा सबट्रॅक्टिंग येस. सबट्रॅक्टिंग 1 डिजिट बघूयात अगोदर. 1 डिजिट फ्रॉम 2 डिजिट्स. आता 2 अंकातून एक अंक वजा करायचा. म्हणजे कसा? तो असा. बघा आता. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. समजा मी घेतलं 34 - 3 किंवा 4 घेऊ. बरोबर? आता हे घेतलं आपण इज इक्वल टू म्हणजे याचा ॲन्सर काय असेल? माहीत नाही. काढायचं आपल्याला. बघूयात या ठिकाणी. मग कसं? 34 मोठा अंक हा 34 आहे. 34 लिहा वरती. मायनस हे साइन इथे. मग 4 ज्याच्या खाली बघा, इथं बघा युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे? त्या ठिकाणी 1 अंक दिलेला असेल तर त्याच्या खाली लिहायचा. आणि मग या 10 प्लेस खाली अंक नाही तर त्या ठिकाणी 0 करायचा. आता मग 4 मधून 4 म्हणजे सबट्रॅक्टिंग 4 फ्रॉम 4. 4 - 4 is equal to 0 and 3 - 0 is equal to 3. Answer is 30.
31. गुड. कोणीतरी जॉईन झाले बघूयात. त्यांना घेऊ एंट्री करू. ओके. नाव आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. 56 minus 8. 56 minus 8 is equal to what? 30. आता बघा 56 वरती लिहा मायनस 8 कुठे येईल? युनिट प्लेसच्या खाली. पायच्या खाली एकच अंक आहे म्हणजे तिथं 0. मग 6 मधून 8 जात नाहीत. मग आता 6 बघा. 6 मधून 8 जातात का? व्हॉइस बंद करा कोणाचा व्हॉइस चालू आहे तर. 56. 56 कसं? 56 मधून तर 8 मायनस करायचे आता. मग 6 मधून आता एक अंकाखालून एक अंक वजा करावा लागेल. म्हणजे मायनस करावा लागेल. मग आता या 6 मधून 8 मायनस होणार नाहीत. मग त्यावेळेला काय करणार? तर अशा वेळेला या 6 ला कन्सिडर करायचं 16 आणि ऐका 16 घ्यायचा आणि कुठून बॉरो केला आपण? या 5 मधून घेतला 1. मग 5 मधून 1 घेतल्यामुळे बघा या 5 मधून 1 घेतला त्यामुळे हा झाला 4. आता मग 16 मधून 8 मायनस करा. तर 16 मधून 8 मायनस केल्यावर उरतात 8 आणि मग 4 मधून 0 मायनस करा उरतात 4. आन्सर इज 48. गुड. येस. आता पुढचं पाहूया. "44 minus 8 is equal to what?" बघूयात मग आता. पहा 44. Write down 44 minus 8. So 4 minus 8. 4 मधून मायनस 8 होत नाहीत. मग या 4 ला काय करा? याला 14 करावं लागेल. आणि 14 करताना मग यातला मायनस 1 करायचा. इकडे 1 घेतला ना इकडचा, तर लगेच इकडचा 1 मायनस करून टाकायचा. मग 14 मधून आता 8 मायनस केले तर आन्सर येईल 6. आणि मग 3 मधून इथं काही नाही म्हणजे 0 असतो. हा झाला 3. आन्सर इज 36. समजलं का? याला ॲडिशन याला आपण म्हणत असतो सबट्रॅक्शन ऑफ बॉरोइंग. म्हणजे हातचा किंवा उसनवार घेणे असं आपण त्याला म्हणत असतो. आता एक पाहूयात आणखी दुसरा आता. 67 minus 45. चला आपण आता या ठिकाणी पाहू. 67 minus 45. 7 मधून 5 मायनस करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बघा तर याच्यातून 5 मायनस करा. केले. उरले किती? 1 and 2. इथे 2 येतील. मग 6 मधून 4 मायनस करा. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 मधून 4 मायनस केले. पुन्हा इथे 2 उरतील. म्हणजे आन्सर इज 22. गुड. 22. गुड. म्हणजे या 22. पद्धतीने कुणीही इमोजी वगैरे टाकायचे नाही. किंवा आता बघा 34 minus 28 is equal to what? Write down 34
येस -28. आता मग काय करा, या ठिकाणी 34 आणि 28. 4 बघा बॉरोइंग करायचं आपल्याला म्हणजे 4 मायनस 8 होत नाहीत. मग या 4 ला काय करा 14 घ्यायचा त्याच्या बाजूला 1 घ्यायचा. पण तो कुठून घ्यायचा 1 या 3 मधून घ्यायचा म्हणजे इकडे 1 कमी करून टाकायचा. आणि मग आता 14 मायनस 8 इज इक्वल टू 6. 2 minus 2 is equal to 0. So answer is 6. आता सर्वांना समजलं का? गुड. मग आज आपण पाहिलेलं आहे सबट्रॅक्शन ऑफ वन डिजिट नंबर्स, सबट्रॅक्शन ऑफ वन डिजिट फ्रॉम टू डिजिट्स अँड सबट्रॅक्शन फ्रॉम टू डिजिट्स टू टू डिजिट्स. म्हणजे सबट्रॅक्शन आपण 2 अंकामधून 2 अंक वजा करायला शिकलो. 2 अंकातून 1 अंक, एका अंकातून 1 अंक हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण आज छोटे-छोटे 3 भाग शिकलो. परंतु त्याच्यामध्ये आणखी एक शिकलो म्हणजे ते म्हणजे सबट्रॅक्शन करत असताना जिथे-जिथे बॉरो होतंय, म्हणजे जिथे-जिथे वजाबाकी छोटा अंक येतोय वरती, मोठा खाली आला की त्या ठिकाणी काय करायचं इथं बघा 4 ला 4 मधून 8 जात नाही तर इथं 14 घेतलेलं 1 घेतला आणि इकडून मग इकडचा 1 कमी केला आणि मग तेव्हा वजाबाकी सोपी करून घेतली. ठीक आहे. सर्वांना समजलं का? गुड. हो. हां. तर या ठिकाणी मग थांबूयात आपण. आता तुम्हाला करण्यासाठी